व्हिटॅमिन D3. आणि मग टेस्टिंग नाही. लेप्रसीच्या टेस्टिंगसाठी पॅथॉलॉजिस्ट लागतात कन्फर्मेटरी डायग्नोसिससाठी. तर ते आपण करत नाही. अगोदर करायचो आपण, पण आता गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहे की पॅथॉलॉजिस्ट कंपल्सरी पाहिजे. त्यांनी एवढ्या वर्षाचा तुमच्या याचा काही उपयोग नाही. आपल्या जमायचं अगोदर एक करायची साफसफाई, आता ती परमिशन नाही. बाकी कसं इलेक्ट्रोलाइट अनालायझर आहे. त्याच्यासाठी आपल्याला सोडियम पोटॅशियम क्लोराईड होईल. त्याच्यामध्ये थायरॉईडच्या, व्हिटॅमिन डीच्या, CRP जे आपण जे त्याच्यात लिहिलेलं नाही असे 12 पॅरामीटर्स होतात. CKMB म्हणून जे हार्ट डिसीज संबंधित टेस्ट असते ते याच्यात होते. आणि त्याच्यासोबत बाकी पण तुमचं RA वगैरे होतं. ASO-RA CRPसाठी पण हे सेपरेट अनालायझर आहे. लिपिड प्रोफाईल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन आणि तुमचं शुगर सेपरेट अनालायझर. आता ते कसं एका मशीनमध्ये सगळं काही राहिलं नाही, कारण त्याच्या किटची पद्धत वेगवेगळी झाली. ही किट तुम्ही दुसरीकडे नाही वापरू शकत, म्हणजे याच्या किट यालाच वापरायच्या अशी एक आता पद्धत झाली. मग बाकी सेल काउंटर आहे, ESR अनालायझर आहे, युरिन अनालायझर. त्याच्यामुळे आपण शक्यतो हाताने फक्त ब्लड ग्रुपच करतो. बाकी सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या मशीन यूज करतो. आणि कल्चरचं आपल्याला परमिशनच नसतं. ॲक्च्युअल हे जे कोर्सवाले असतात त्यांना क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅबचं परमिशन नसते. जसं आपण PS देऊ नाही शकत, CBC करू शकतो. PS नाही देण्याची परवानगी आपल्याकडे. हालाकी ते मशीनमध्येच येतं. आजकाल ते मशीन इतक्या फॉरवर्ड झाल्या की त्याच्यात काय PS आहे ते असतं, फक्त त्यातला कॉपी करायचं सुद्धा आपल्याला ते पण मग युरिन कल्चर, वूंड कल्चर काही करायचं असलं तर आपलं पण लाल पॅथॉलॉजी लॅबचं पिकअप सेंटर आहे. मग तिथे आपण पाठवून ते मग जेव्हा घ्यायचं रिपोर्ट नागपूरला पाठवायला. व्हिटॅमिन B12 ह्या त्या गोष्टी आपण तिकडेच करून घेतो. पेशंट बऱ्याचदा जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आल्यानंतर काहीतरी सायकोलॉजिकल ट्रॉमा असतो, काहीतरी मेंटल स्ट्रेस असतो किंवा इतर एन्झायटी, डिप्रेशन याच्यामध्ये दिलेलं असतं. सगळ्यांमध्ये आहे की नाही याची प्रायमरी ॲनालिसिस जे करायचं काम करतं सायकोलॉजी. म्हणजे काय डायग्नोसिस आहे त्याच्यानुसार मग ते प्रेफर करतात. आपल्याकडे सायकॅट्रिस्ट आपण नमस्कार. नमस्कार. सायकोलॉजिस्ट किती वेगळे असतात? हां सर, सायकोलॉजिस्ट आहे, त्यांच्याकडे असिस्टंट एक आहे आणि आपल्याकडे सायकॅट्रिस्ट ऑनलाईन कन्सल्टेशन. चंदाताई आहे. अच्छा, मागच्या वेळेस बघितलं होतं म्हणजे ते आलं. USA मध्ये त्या नर्सिंग प्रॅक्टिशनर म्हणून काम करतात आणि आता ते स्वतःचं क्लिनिक पण चालू आहे. इकडे कधी शिफ्ट होता? खरं आवडलं असतं खूप. मी तेच सांगत होते. आम्ही 2006 मध्ये पहिल्यांदा आलो होते. सगळं हॉस्पिटल ड्रेसिंग वगैरे इतकी अशी नव्हती ना. काय सगळं उकळवून वगैरे करून करत होतो. आता इतकं सगळं छान झालंय हॉस्पिटल. आणि तेव्हा ते 1 महिना यायच्या. आता मी तेच म्हटके असं नाही चालणार आहे परत टेस्टमध्ये तुम्ही चालू नाही, आता येणार. जास्त दिवसासाठी येणार. नाही या नक्की या, इथे गरज आहे त्याच्यासाठी. तर इथे आपण जे आपले नवीन पेशंट असतात किंवा IPDचे पेशंट आहेत किंवा आनंदवंतीचे पेशंट आहेत, त्यांचं आम्ही सायकोलॉजिकल डायग्नोसिस करतो किंवा असेसमेंट करतो. आणि त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, सायकोलॉजिकल इश्यूज काय काय आहेत ते असेसमेंट करून ते डायग्नोसिस करण्याचे आम्ही इथे प्रयत्न करतो. सोबतच आपल्याकडे जे हे आहे वर्क आपलं शाळा वगैरे आहे जिथे डेफ अँड डम मुलं मुली, ब्लाइंड मुलं मुली, त्यांचं असेसमेंट, त्यांचं पर्सनॅलिटी असेसमेंट, IQ असेसमेंट किंवा ॲप्टिट्यूड कसं आहे त्यांच्यामध्ये, है ना, कोणत्या कोणत्या फील्डमध्ये ते जाऊ शकतात, हे सगळं करून आम्ही त्यांचं पर्सनल काउन्सिलिंग किंवा फॅमिली काउन्सिलिंग हे सगळं करतो. इथे आम्ही पेशंटचं लेप्रसी म्हटलं की ते सगळं स्टिग्मा, ट्रॉमा वगैरे येऊनच जातो त्यांच्यामध्ये. मॅक्झिमम केसेस इथे डिप्रेशन वगैरेचे आहेत. तर मग त्यांच्यावर काउन्सिलिंग करणं, थेरपीज देणं, त्यांच्यावर टेस्टिंग करणं आणि गरज पडली तर मग मेडिकेशन. तर असे एक जवळपास आपल्याकडे सायकॅट्रिक पेशंट आता जवळपास 100 आहेत ज्यांच्यावर ट्रीटमेंट, थेरपीज किंवा काउन्सिलिंग सुरू आहे किंवा ज्यांची ट्रीटमेंट झालेलं आहे मेडिकेशन, तर ते अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहेत. असेही आपल्याकडे पेशंट्स आहेत बरोबर. सोबतच त्यांच्यावर टेस्टिंग वगैरे करणं, इंटरव्हेन्शन त्यांच्यावर देणं किंवा त्यांच्यावर रिसर्च करून बघणं की कोणत्या कोणत्या त्यांच्यामध्ये सायकोलॉजिकल फंक्शन्स आहेत, हे सगळं काम आम्ही इथे करतो. मेनली शाळा आणि यांच्या मुलांनाही बॅकअप पाहिजेच आणि पालकांना त्यांच्या जास्ती पाहिजे, कारण त्यांना ते टेन्शन असतं की मुलांच्या भविष्याचं काय. मग आपण इथे जे करतोय त्या याच्यावर त्यांना म्हणजे कसं काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग लागतं, कारण मुलं
ट्रेनिंग सेंटरला ज्या वयातली येतात तर त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे की यांचंही आयुष्य नॉर्मल याने जाऊ शकतं, जरी अपंगत्व असेल तरी तो विश्वास त्या पालकांना द्यावा लागतो. सगळ्या शाळेतल्या म्हणजे टीनेजर्ससाठी वगैरे असे सेशन्स करता का तुम्ही? हा म्हणजे तसे हे करतो. काही जण बाहेरूनही आपण बोलवतो की जे त्यांना म्हणजे त्यांच्यासारखेच जे आता सेट झालेत चांगले बाहेर, तर त्यांचं पण अरेंज करवतो म्हणजे की तुम्ही एक नॉर्मल लाईफ बाहेर किंवा कुठेही तुम्ही जगू शकता. कारण ते पालकांना जास्ती तो हे असतो की पुढे काय होईल यांचं. आणि मेन म्हणजे आपले जे इथे पेशंट्स आहेत फक्त तेच नाही, आम्ही त्याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आपण मागच्या वेळेस वर्कशॉप वगैरे घेतली मेंटल हेल्थवर किंवा इथे कार्यकर्त्यांसाठी आपल्या म्हणजे जे आमच्या बरोबर आता आहेत त्यांच्यासाठी. सायकॅट्रिस्ट डॉक्टर यशस्वी विस्पुते मॅम आहे. ते आपल्याकडे मागील जवळजवळ 1 वर्षापासून आहे. त्या कधी येतात का सगळं ऑनलाईन? त्यांचं ऑनलाईन कन्सल्टेशन आहे. आणि वर्षातून एकदा आपण त्यांना हे केलंय. तर आता फेब्रुवारीत आल्या होत्या, आता पुढचं हे येईल. प्रिस्क्रिप्शन त्याच प्रिस्क्रिप्शन त्यात देतात. इनिशियल जे अनालिसिस असेसमेंट आहे ते हे युनिट करतं आणि त्यानंतर मग ते मॅमकडे रेफर करतात. बाकी जो फॉलोअप आहे तो बाकी सगळं हे युनिट बघतं, सायकोलॉजी युनिट. होतं काय की सेवाग्रामला जायचं पूर्वी, पण तिथे दरवेळी नवीन डॉक्टर, मग नवीन सगळं ते नव्याने सुरू व्हायचं आणि मग फॉलोअप जो व्हायला पाहिजे रेग्युलर फॉलोअप तो नव्हता होत. आणि जायला पाहिजे ते मागे लागावं लागतं की गेलंच पाहिजे. आता इथे कसं ते बरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्या प्रत्येक पेशंटला हे करतात. डॉक्टर ते सोपं पडतं ना. माहिती असते. म्हणजे तिथे ते सगळं गोंधळच होतात. तिथे मेडिकल कॉलेज आहे आणि जे असतात त्यांचं 3 वर्ष झाले की ते निघून जातात. त्यात ते फर्स्ट इयर आणि सेकंड इयर वाले ओपीडी मध्ये बसतात. जे थर्ड इयर वाले ते बसत पण नाही. त्यामुळे जे अनुभवी व्यक्तीने करायला पाहिजे ते होत नाही ना. मग हे चांगलं झालं आता की आणि आता फ्रिक्वेन्सी वाढेल येण्याची पण. मग हळूहळू आपण बाहेर जाऊ शकतो एकदा इथलं युनिट सेट झालं की. कारण गरज आहेच. बाहेर तर कुठे काय काहीच नाही आणि हळूहळू कसं अवेअरनेस वाढतोय आपल्याकडे वाढतोय. आता असं झालंय पहिले तर त्यांच्याकडे जावं लागत होतं, आता स्वतःहून येतात आपल्याकडे काही पेशंट की मला हे तो त्रास पण होतोय, स्टिग्माच असतो ना की मला काय झालंय हे सांगायला नाही पाहिजे किंवा कारण या दाराच्या आतमध्ये यायलाच ते विचार करतात की मला हे पागलपणे म्हणतील किंवा काय तरी. पण आता हळूहळू ते कमी होत आहे आणि स्वतःहून येतात आता. आणि काही पेशंट असे आहेत ज्यांचे औषध टोटली बंद झाले आहे, असेही आहेत. आपल्याकडे इम्प्रूव्हमेंट पण दिसतोय ते सगळं. छान. थँक्यू.